100 वर्षांचे निरोगी आयुष्य आजची पिढी विसरलेली आहे. जुनी रहस्ये पाहूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याचा विचार आपण रोज करतो पण कृती मात्र करत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्या आजोबांच्या काळात 70 ते 80 वर्षे वय असलेल्या व्यक्ती आजच्या 50 वर्षांच्या व्यक्तींपेक्षा जास्त उत्साही आणि निरोगी का होत्या? याचे उत्तर त्यांच्या जीवनशैलीत दडलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 महत्त्वाच्या सवयी पाहणार आहोत, ज्या पूर्वीचे लोक 100 वर्षे जगायला कारणीभूत ठरल्या आणि आज आपण त्या विसरले आहोत. नंबर 1. सकाळी उठून पाणी पिणे. पूर्वीचे लोक उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घ्यायचे नाहीत. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायचे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि पचनसंस्था शुद्ध होते. आज आपण उठल्याबरोबर कॅफीन घेतो, जे शरीरासाठी घातक आहे. नंबर 2. मातीची भांडी. जुन्या काळात मातीच्या भांड्यात जेवण शिजवले जायचे आणि मातीच्या माठात पाणी साठवले जायचे. मातीमधील खनिजे शरीराला मिळायची. आज आपण प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर करून स्वतःचे नुकसान करून घेत आहोत. नंबर 3. सूर्यास्त पूर्वी जेवण करणे. पूर्वीचे लोक सूर्यास्त होण्यापूर्वी जेवून घ्यायचे. यामुळे झोपण्यापूर्वी पोटाला जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळायचा. आज रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत जेवण केल्याने पचन बिघडते आणि शरीरात चरबी वाढते. नंबर 4. ताजी फळे. पॅकेज फूड किंवा बिस्किटांऐवजी जुने लोक मोसमी फळे आणि रानमेवा खायचे. यात नैसर्गिक साखर आणि फायबर असायचे, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहायची. नंबर 5. नित्य चालणे. जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे आयुष्यच व्यायामाचे होते. मैलोनमैल चालणे ही त्यांची सवय होती, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसे मजबूत राहायची. नंबर 6. शुद्ध तेल. पूर्वी घाण्याचे शुद्ध तेल वापरले जायचे. यात कुठल्याही प्रकारची रसायने नसायची. आजच्या रिफाइंड तेलाने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते, जे हृदयासाठी धोकादायक आहे. नंबर 7. वेळेवर झोपणे. रात्री लवकर झोपणे आणि पहाटे लवकर उठणे ही त्यांची दिनचर्या होती. आज आपण मोबाईलच्या आहारी जाऊन झोपेची वेळ बदलली आहे, ज्यामुळे ताणतणाव आणि मानसिक आजार वाढत आहेत. नंबर 8. शारीरिक कष्ट. आज आपण लिफ्ट किंवा गाड्यांवर अवलंबून आहोत. पूर्वी शेतीची कामे किंवा घरची कामे शारीरिक कष्ट करून केली जायची. यामुळे स्नायू मजबूत राहायचे. नंबर 9. घरगुती उपाय. सर्दी खोकल्यासाठी औषधांऐवजी आजीबाईच्या बटव्यातील हळद, सुंठ, तुळस यांचा वापर केला जायचा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी नैसर्गिकरित्या वाढत असे. नंबर 10. शांत मन. आजच्या धावपळीत आपण शांतता हरवून बसलो आहोत. पूर्वी लोक देवपूजा, ध्यान आणि एकत्र कुटुंबात राहून मानसिक समाधान मिळवायचे. मन शांत असेल तर शरीर नेहमी निरोगी राहायचे. तर मित्रांनो, या 10 सवयी आपल्या आयुष्याचा भाग बनवणे अशक्य नाही. बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही यातील कोणती सवय आजपासून सुरू करणार आहात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आरोग्याची काळजी घ्या, कारण शरीर हेच आपलं सर्वात मोठं भांडवल आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.